नमस्कार. आज 2 ऑक्टोबर आदरणीय महात्मा गांधी आणि आदरणीय लाल बहादूर शास्त्री यांची जयंती, जन्मदिवस. हे दोनही संस्मरणीय व्यक्तिमत्व म्हणजे निष्कपटता, निगर्वीपणा, निरहंकारीपणा, दूरदर्शी नेते आणि मुख्य म्हणजे द्रष्टे राजकारणी आणि समाजकारणी याची साक्षात मूर्तिमंत उदाहरणे आहेत. त्यांना विनम्र अभिवादन करून मी माझ्या गुरुवर्यांची एक कविता वाचणार आहे. ज्येष्ठ कवी प्राध्यापक वसंत आबाजी डाके यांच्या साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त चित्रलिपी या काव्यसंग्रहातील प्रश्न ही कविता मी सादर करतोय. प्रश्न पडतात तर काय करावं? प्रश्न पडतात तर काय करावं? प्रश्न डोक्यात मावत नाही तर काय करावं? प्रश्न डोक्याबाहेर उसळ्या मारतात तर काय करावं? प्रश्नाने डोकं भंडावून गेलं तर काय करावं? प्रश्न विचारू, उत्तर मिळेल, मन मोकळेपणानं बोलतील. कोण देईल उत्तर? उत्तर देण्याची जबाबदारी घेईल कोणी? की वाटाण्याच्या अक्षता लावतील, पाठ फिरवतील, हात झटकतील? हा कसला प्रश्न म्हणतील? अंगावर धावून येतील? आस्था आहे, भलेपणा आहे? प्रश्न विचारला की उडवा उडव टाळाटाळ करतील, अविश्वास दाखवतील, दारं बंद करून घेतील, अपमान करतील, उद्दामपणे वागतील, अळमटळम करतील, वेळ काढूपणा करतील, विषयांतर करतील, बहिरेपणाचं सोंग घेतील. बहिरेपणाचं सोंग घेतील. प्रश्न हा प्रश्नच नव्हे म्हणतील, मान डोलावतील आणि गप्प राहतील. स्वतःच काय ते पहा, जगाच्या भानगडीत पडू नको म्हणतील. प्रश्न विचारल्यानं डोकं फिरेल. प्रश्नाची भीती वाटते. प्रश्नाची भीती वाटते. उत्तर देताना दातखिळ बसते. उत्तर द्यायला लागले की अडखळतील, तोत्रे बोलतील. अरे प्रश्न तो काय आहे तरी काय म्हणतील. उचलतील आणि फलकावर ठेवतील, पुसून टाकतील. प्रश्न विचारणाऱ्याला गप्प करतील. प्रश्न काही पडलेलाच नाही तर विचारणार कोण असं म्हणतील. ज्यानं प्रश्न विचारला म्हणता तो तर जन्मापासून मुकाच आहे असं म्हणतील. सगळे प्रश्न संपले असं जाहीर करतील. प्रश्न काही उरलेलेच नाहीत असं म्हणतील. प्रश्न तरी काय तुझा बाबा असं कोणी म्हणतील. प्रश्न विचारून जनतेची दिशाभूल करीतात असं म्हणतील. खेकसतील, तोंडातल्या तोंडात बोलतील, पाण उतारा करतील. प्रश्न विचारणाऱ्याच्याच पदरात पाप घालतील, शिवीगाळ करतील, डाग घालतील, सळो की पळो करतील. कफ, वात, पित्त या त्रिदोषामुळे सर्व प्रश्न निर्माण होतात. झोप नीट झाली नाही की प्रश्न पडू लागतात. पचन व्यवस्थित झालं नसलं की प्रश्न उपस्थित होतात. मलमूत्र आदी गोष्टी ठीक नसल्या की प्रश्नांनी डोकं भंडावून जातं. दात दुखत असला तर प्रश्नांची कळ लागते. उपाशी पोटी पाणी प्यालं तर प्रश्न त्रस्त करू लागतात. ऊन लागलं की प्रश्न बाधतात. थंडी भरून आली की प्रश्नांची तडफड होते. जमिनीत भिंतीत ओल आली की प्रश्नांनी अंग धरलं जातं. ऋतुमानाप्रमाणे वस्त्र घातली नाही तर प्रश्नांचा थैथयाट सुरू होतो. वेळच्या वेळी जेवण घेतलं नाही तर प्रश्नांचा कल्लोळ माजतो. रिकाम्या पोटापेक्षा रिकाम्या डोक्यात प्रश्न उत्पन्न होतात. डोळ्यांसमोर महान उद्दिष्ट नसलं
तर प्रश्न उचल खातात. आपलं राष्ट्र, आपला धर्म, आपली संस्कृती याविषयीचा विचार मनात नसला की प्रश्नांचा भुंगा डोकं पोखरू लागतो. आपलं राष्ट्र, आपला धर्म, आपली संस्कृती याविषयीचा विचार मनात नसला की प्रश्नांचा भुंगा डोकं पोखरू लागतो. बरं, प्रश्न तरी काय आहे? अयोध्येविषयीचा आहे का? मग विचारू नको. गुजरात विषयीचा आहे का? मग विचारू नको. दहशतवादाविषयीचा आहे काय? मग विचारू नको. शेतकऱ्यांच्या आत्महत्याविषयीचा आहे काय? मग विचारू नको. दिवसेंदिवस वाढत चाललेल्या असुरक्षतेविषयीचा आहे काय? मग विचारू नको. सुशिक्षितांच्या बेकारीविषयीचा आहे काय? मग विचारू नको. पिण्याच्या पाण्याविषयीचा आहे काय? मग विचारू नको. सरकारी धोरणांविषयीचा आहे काय? मग विचारू नको. सार्वजनिक नीतिमत्तेविषयीचा आहे काय? मग विचारू नको. राजकारणाविषयीचा आहे काय? मग विचारू नको. आदिवासी बालकांच्या अपमृत्यूविषयीचा आहे काय? मग विचारू नको. 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 पर मला प्रश्न विचारायचाच आहे. अजिबात प्रश्न न विचारणारी पिढी तयार करणं हा आमचा यापुढचा राष्ट्रीय प्रकल्प आहे. पण मला प्रश्न विचारायचा आहे. विद्यार्थ्यांनी शिक्षकांना प्रश्न विचारायचे नाहीत, पण मला प्रश्न विचारायचाच आहे. रुग्णांनी डॉक्टरांना प्रश्न विचारायचे नाहीत. ग्राहकांनी व्यापाऱ्यांना प्रश्न विचारायचे नाहीत, पण मला प्रश्न विचारायचाच आहे. वंचितांनी वंचकांना प्रश्न विचारायचे नाहीत. शोषितांनी शोषकांना प्रश्न विचारायचे नाहीत, पण मला प्रश्न विचारायचाच आहे. जनतेनं सरकारला प्रश्न विचारायचे नाहीत. पक्ष सदस्यांनी पक्ष नेत्यांना प्रश्न विचारायचे नाहीत, पण मला प्रश्न विचारायचाच आहे. भक्तांनी देवाला प्रश्न विचारायचे नाहीत. देवा, विठ्ठला, तर हे देवा प्रश्न न विचारणाऱ्यांच्या, उत्तर न देणाऱ्यांच्या देशातच मला पुन्हा पुन्हा जन्माला घालशील काय? मला पुन्हा पुन्हा जन्माला घालशील काय?